महापालिका निवडणुका सुरू आहेत आणि सर्वांनी मतदान केले पाहिजे असं निवडणूक आयोग सांगतो, सर्व राजकीय पक्ष सांगतात, तरीही मतदान अनेक महानगरांमध्ये 50% वर जात नाही। मात्र तुम्ही अब्दुल उस्मान यांना पाहिलं पाहिजे, जे मतदान करायला येत नाही त्यांनी अब्दुल उस्मान यांना पाहिलं पाहिजे। त्यांना अर्धांगवायू झालेला आहे आणि अशा स्थितीमध्येही ते व्हीलचेअरवर मतदान केंद्रापर्यंत पोहोचले आहेत। अब्दुल जी को क्या हुआ है? पैरालाइज। कब से पैरालाइज्ड है? ये अप्रैल में 2 साल हो जाएंगे। दुकान लगाते थे चाबी की, लगाते लगाते मैं आ गया। अब मेरे पास जो कुछ था मैंने कर दिया। अभी किसी ने मदद नहीं किया। कोई भी इतने नगर सेवक बने, इतने ये बने, वार्ड मेंबर बने, इतने आमदार बने, किसी ने आके झाँका नहीं। अब मैं दुकान लगा रही थी। फिर भी आप लोग मतदान करने पहुंचे? मतदान करने आए क्योंकि हमारा हक बनता है। हमारे को उम्मीद है कि ये अब आगे जागेंगे करके कुछ ना कुछ मददगार बनेंगे। मदद बोले तो मेरे को वही होना कि इनकी गोली दवा, इनका पैरालाइज जो है थेरेपी कर दो, बस इतनी मदद होना। और मेरे को नहीं सुबह मतदान करने पहुंचे, अपना कर्तव्य पूरा किया। अब उनका काम है ना, उनका कर्तव्य पूरा करना। अब हमने तो हमारा कर दिया, आम इंसान कर रहा ना, अब इनका काम है। फिर तर हे अब्दुल उस्मान आहेत, ते या ठिकाणी मतदानासाठी पोहोचले आणि तुम्ही पाहू शकता दृश्यांमध्ये ते भावनिक झालेले आहे। ते बोलू शकत नाही, त्यामुळे त्यांची पत्नी त्यांच्या वतीने बोलत आहे। मात्र आपल्या या स्थितीमध्येही ते राष्ट्रीय कर्तव्य बजवायला या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे। तुम्ही पाहू शकता त्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले आहे आणि स्वतःच्या स्थितीबद्दल ते बोलू शकत नाही, मात्र तरीही त्यांनी येऊन या ठिकाणी आपला कर्तव्य बजावला आहे। त्यामुळे महानगरांमध्ये राहणारे जे शहरी भागातील मतदार आहेत त्यांनी अब्दुल उस्मान यांना पाहिलं पाहिजे आणि त्यानंतर राष्ट्रीय कर्तव्य आपला जो आहे, मतदानाचा जो कर्तव्य आहे, अधिकार सुद्धा आहे, तो बजावणं किती महत्त्वाचं आहे हे यांच्याकडे पाहून आपल्याला स्पष्ट होते। कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।